नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची न्यूज आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे की राज्यात नवीन 10 वैद्यकीय महाविद्यालय असं ही पूर्णपणे न्यूज आजच्याच न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे आणि त्यासाठी अगदी लोकसत्ता न्यूजपेपर तुम्ही आजचा पाहू शकता, त्याची डेट पण पाहू शकता 17 एप्रिल 2026 हे आजच्या न्यूजपेपरमध्ये हे न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूजमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहे। तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करतानाही लक्षात येईल की जे विद्यार्थी आपल्याला आता ही नीट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी युजफुल हा व्हिडिओ राहणार आहे। तर MBBSच्या 1000 जागा वाढणार आहेत असं हे आपल्याला हसन मुश्रीफ सरांनी इथं पूर्णपणे इथं सांगण्यात आलेलं आहे। तर ती न्यूज काय आहे आपण डिटेल्समध्ये पाहूया। तर 10 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे MBBSच्या नवीन 1000 जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सरांनी इथे पूर्णपणे इथं सांगण्यात आलेलं आहे। तर ही न्यूज तुम्ही अगदी व्यवस्थित डिटेल्स पहा, वाचा। मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवते म्हणजे ह्या न्यूजमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, कुठले पॉईंट्स दिलेले आहेत ते अगदी पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल। तर हे अगदी महत्त्वाचं म्हणजे ह्या न्यूजमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तिथे मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी अतिदक्षता कक्षांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सरा यांच्या हस्ते झालेलं आहे आणि पुढे त्यांनी न्यूजमध्ये असे सांगितलेलं आहे की सांगलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात यंत्रासह त्यांनी तिथे ऑपरेशन थिएटर्सचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे। तर मेन मुद्दा म्हणजे इथं महत्त्वाचा जो आहे तो मी इथे तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज्यात नवीन 10 वैद्यकीय महाविद्यालय इथे नवीन येणार आहेत आणि MBBSच्या 1000 जागा आणखीन वाढणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा कट ऑफमध्ये आपल्याला बऱ्यापैकी डिफरन्स थोडासा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अगदी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, कारण आता सध्या जी आपल्याकडे 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा अगदी हे नवीन जर कॉलेजेस आपल्याला 10 कॉलेजेस ॲड झाले तर नक्कीच इथं आपल्याला 1000 सीट्स उपलब्ध होणार आहेत। तर विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी दिलासादायक आहे अशी न्यूज असं म्हणायला हरकत नाही। तर आणि आनंदाची पण गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ज्या वर्षी लास्ट इयरला विद्यार्थ्यांना जस्ट अगदी 1-2 मार्कांनी त्यांचं ॲडमिशन्स राहिलं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा जे विद्यार्थी आपल्याला ह्या वर्षीसुद्धा जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अगदी तुम्ही जर कट ऑफ माझा लास्ट इयरचा पाहिला असेल तर त्या कट ऑफमध्ये सुद्धा तुम्हाला जर मॉक टेस्टमध्ये मार्क येत असतील तरीसुद्धा तुम्हाला ह्यावर्षी गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस राहणार आहेत। कारण जर हे नवीन राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आले तर नक्कीच आपल्याला इथं 1000 सीट्स वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। तर हा न्यूजमध्ये जो काय आपल्याला हे न्यूज आलेली आहे तर तसं हे पूर्णपणे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही अगदी झूम करून पहा, ही न्यूज तुम्हाला मी दाखवत आहे, डिटेल्समध्ये वाचा। ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली आणि असे युजफुल व्हिडिओ पाहू शकता। तर विद्यार्थ्यांना मी आणखीन एक सांगू इच्छिते की ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला नक्कीच कॉल करा। अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी तुम्ही आमचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि भविष्यामध्ये तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। आणि असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे डिटेल्स माहिती मिळेल आणि वरचीवर तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।